नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आता कोर्टाचा निकाल हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. 30 तारखेला फायनल निकाल कोर्टाचा लागणार आहे. नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत, अर्जुन कशा पद्धतीने कोर्टामध्ये ते मुद्दे मांडणार आहे आणि कोर्टामध्ये हे कसं प्रूव्ह करणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कोर्टाचा निकाल काय येणार, कशा पद्धतीने कोर्टामध्ये ह्या गोष्टी मांडल्या जातील, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे खरा आहे. यामध्ये कोणत्याही थापा नाहीत. अगदी कोर्टामध्ये काय निर्णय होणार आहे, प्रियाला कोणती शिक्षा होणार आहे, ते सगळं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्जुनने जेव्हा कोर्टामध्ये या सर्व गोष्टी मांडलेल्या आहेत तेव्हा प्रिया आणि साक्षी यांच्यामध्ये कुत्र्या मांजरीसारखी कळवण लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्या दोघींनीही एकमेकींचे गुन्हे तिथं सांगून टाकलेले आहेत, एकमेकींची गुपितं बाहेर ओकलेली आहेत आणि त्यातच कोर्टाने निकाल दिलेला आहे. तो म्हणजे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, तर प्रियाला सुद्धा कठोरातली कठोर शिक्षा झालेली आहे. कारण प्रियानं जी खोटी साक्ष दिलेली होती इतके दिवस, त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे आणि प्रियामुळंच एका निर्दोष व्यक्तीला कारण नसताना 2 वर्ष जेलमध्ये राहावं लागलेलं आहे. त्याचबरोबर तो एक आश्रम चालवत आहे, तर त्या आश्रमातील मुलांचे सुद्धा हाल झालेले आहे. त्या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे प्रिया मधुकर. एवढंच काय तर त्या मुलीला त्या व्यक्तीने लहानाचं मोठं केलेलं आहे. त्या व्यक्तीने त्या मुलीला सुद्धा आधार दिलेला होता आणि इथेच सगळ्यांच्या समोर आता प्रियाचं सत्य आलेलं आहे. ती गोष्ट म्हणजे ज्या मधुभाऊंनी हिला लहानाचं मोठं केलं, लहानाचं मोठं करून वाढवलं, त्या मधुभाऊंच्या बाबतीत ही खोटं बोललेली आहे. तर ही मुलगी खरी कशी काय आहे याबद्दल आता सगळ्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे आणि अर्जुनने मात्र खूपच मोठा डाव टाकलेला आहे. तर त्याही पेक्षा मोठी गोष्ट आहे ती म्हणजे दामिनीने आता प्रिया तन्वी नसल्याचं सत्य कोर्टाच्या समोर आणलेलं आहे. हे कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता कोर्टाच्या बाहेर एक गोंधळ होतो. तो म्हणजे महिपतला जेव्हा प्रतिमा पाहते तेव्हा प्रतिमाला मात्र धक्का बसतो. प्रतिमा अगदी घाबरते, कोसळते, ओरडायला लागते आणि मग आता प्रतिमाला घरी घेऊन जाणं गरजेचं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो की मी जातो. अश्विन म्हणत असतो की मी प्रतिमाला घेऊन जात आहे कारण आता सध्या प्रतिमा त्याबरोबर असणं मी गरजेचं आहे. सायली सुद्धा म्हणत असते की मी जाते. खरं तर केसचा निकाल अंतिम टप्प्यात आलेला असतो. मधुभाऊंना सायलीच्या आधाराची गरज असते. कोर्टामध्ये काय होईल, कशा पद्धतीने युक्तिवाद होतील, अर्जुनला सुद्धा सायली तिथं असल्यामुळे जी एनर्जी मिळत असते. तेव्हा प्रताप स्वतः म्हणतो की नाही सायली, तू नको जाऊस, कारण आता 2 वर्ष तुम्ही मेहनत घेतलेली आहे आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शेवटी अश्विन जायला तयार होतो आणि सगळेजण कोर्टामध्ये आलेले असतात. अर्जुनला इकडे रविराज म्हणत असतो की अर्जुन, माझी खूप इच्छा आहे तुला शुभेच्छा द्यायची, पण मी तुला शुभेच्छा देऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणत असतो की सिनियर, आजपर्यंत तुझे काही मला शिकवलेलं आहे तेच माझ्यासाठी तुझे आशीर्वाद आहेत, त्यामुळं काळजी करू नको. केस तर मीच जिंकणार आहे. कारण केस अर्जुन जिंकणार म्हणजे प्रिया हरलेली असणार आहे. ही गोष्ट रविराजला चांगलीच माहिती आहे. जोपर्यंत प्रियाचा खोटारडेपणा समोर येत नाही तोपर्यंत या केसचा निकाल लागणार नाही आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचबरोबर इकडे आता कोर्टामध्ये सगळेजण आलेले असतात. प्रिया, साक्षी सगळेजण कोर्टामध्ये आता सादर झालेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी एक जबरदस्त असा तिथे प्लॅन केलेला असतो महिपत आणि साक्षीने. कारण महिपत आणि साक्षी यांनी दामिनीची भेट घेतलेली असते आणि त्यावेळेस दामिनीने प्रियाच्या विरोधात प्लॅन केलेला आहे. कोर्टामध्ये प्रियाच्या गळ्याचा फास कसा आवळायचा ह्या प्लॅन दामिनीचा ठरलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन जेव्हा कोर्टामध्ये आता तिथे आलेला असतो आणि जज साहेबांनी ह्यावेळेस ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी सांगितलेलं असतं ते म्हणजे दामिनीला. आणि त्याचबरोबर दामिनीला सांगितलेलं असतं की तुमचं ओपनिंग स्टेटमेंट. दामिनी उठते आणि ओपनिंग स्टेटमेंट द्यायला सुरुवात करते. ती म्हणते की कसं आहे माहिती आहे का, की आत्ता तुमच्या सगळ्यांच्या समोर ही गोष्ट मी मांडत आहे कारण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ही केस जी आहे ती ओपन अँड शट आहे. कारण एक साधी गोष्ट आहे, मधुकर पाटील यांनी खून केलेला आय विटनेस आमच्याकडे आहे, आय विटनेसने सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे फिंगरप्रिंटसुद्धा त्या हत्यारावरती सापडलेले आहेत. या पद्धतीच्या गोष्टी तिनं सांगते की लवकरात लवकर मधुकर पाटील या खुन्याला शिक्षा देण्यात यावी, ती ही जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. अशा पद्धतीनं जेव्हा तिनं स्टेटमेंट केलेलं असतं
तेव्हा सायलीच्या हृदयाला तिथं गरे पडू लागतात. कारण मधुभाऊंना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, ते खुनी आहे, त्यांच्यासारख्या माणसाने या समाजात वावरू नये, अशा पद्धतीचं स्टेटमेंट दामिनी करत असते. तरीही सायली शांत राहते. तिला वाईट वाटलेलं असतं, त्याचबरोबर मधुभाऊंना सुद्धा वाईट वाटलेलं असतं. कारण मधुभाऊंनी आजपर्यंत साधी मुंगी मारण्याचा विचार केलेला नाहीये. त्या माणसावरती डायरेक्ट खुनाचे आरोप केलेले असतात आणि यामध्ये प्रिया सामील झालेली असते. ही गोष्ट सायली, अर्जुन आणि मधुभाऊ तिघांना सुद्धा माहिती आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता तिनं ओपनिंग स्टेटमेंट दिलेलं आहे. इकडे कुसुमला सुद्धा टेन्शन आलेलं आहे की आता कसं होणार, अर्जुन नक्की कोर्टामध्ये काय करणार आहे. कारण अगदी शेवटच्या टप्प्यात निकाल आहे, काहीही होऊ शकतं, कोणत्याही क्षणी काहीही पलटू शकतं. दामिनी कसे पुरावे देईल, या सगळ्या गोष्टी समोर येणार असतात. परंतु अर्जुन मात्र खंबीरपणे उभा असतो. कारण अर्जुनने फुल तयारी केलेली असते. अर्जुनने 3रं चॉकलेट खाल्लेलं असतं. म्हणजे अर्जुनच्या डोक्यातलं प्लॅनिंग हे परफेक्ट असतं. मग अर्जुन आता तिथे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे विलासकडे जे पैसे होते तो मुद्दा तिथं क्लिअर करतो आणि कोर्टामध्ये सांगू लागतो की ते जे पैसे होते ते महिपत शिकरे यांचे होते. मग महिपत शिकरे यांचे पैसे कसे होते हा मुद्दा आता उभा राहतो. तेव्हा तो सांगतो की एक माझ्याकडे साक्षीदार आहे, त्या साक्षीदाराला मी लवकरच या कोर्टाच्या समोर आणत आहे. तेव्हा मात्र इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, आता साक्षीदार कोण आहे तर इकडे दामिनी म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना जर साक्षीदाराला कोर्टाच्या समोर हजरच करायचं आहे तर ते आधीच का घेऊन येत नाहीयेत, ऐनवेळी कोर्टाचा वेळ का वाया घालवतात. गेली 2-2.5 वर्ष झाले ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी फक्त आणि फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवलेला आहे, कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की काळजी करू नका. मग महिपतचा तो गुंडा जो मवाली आहे त्याला आणलं जातं आणि त्याला सांगितलं जातं. तेव्हा त्याची चांगली धुलाई केलेली असते आणि तो कोर्टात सांगतो की हो ते पैसे मीच या अकाउंटला भरत होतो आणि रोज जाऊन भरत होता. तसं CCTV फुटेज अर्जुनने बँकेकडनं आणलेलं होतं आणि ते CCTV फुटेज सुद्धा कोर्टाच्या समोर दाखवलं जातं. त्यानंतर आता पुढचा मुद्दा क्लिअर केला जातो. आता तो तर झालेला असतो, ते पैसे महिपतचे होते, महिपतने स्वतः विलासला ते पैसे दिलेले होते आणि झालं. मग आता पुढचा मुद्दा, परत साक्षीला बोलवलं जातं, साक्षीला प्रश्न विचारले जातात. साक्षीला विचारलं जातं की सांगा तुम्ही आश्रमामध्ये गेलेला होता. तेव्हा साक्षी म्हणते की नाही मी आश्रमामध्ये गेले नव्हते. म्हणजे अजूनही साक्षी त्याच मुद्द्यावर असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही 13 जूनच्या रात्री आश्रमामध्ये गेलेला होता. तेव्हा मात्र साक्षी सांगत असते की नाही मी गेलेले नव्हते. आणि मग अर्जुन पुरावे देतो. तेव्हा साक्षी ओरडून सांगायला सुरुवात करते की हो मी आश्रमामध्ये गेले होते. गेली 2 वर्ष झालं ही जी प्रिया मधुकर आहे, तन्वी सुभेदार आहे, ती खोटं बोलत आहे. मी तिच्याकडे पैसे मागण्यासाठी आश्रमात गेलेले होते. झालं इथंच आता मोठा बॉम्ब फुटतो, तो म्हणजे प्रिया. आता हे सगळं प्रियावर येऊन शिकलेलं असतं. कारण हाच तर दामिनीचा प्लॅन असतो ना, प्रियाला अडकवायचं. कारण प्रियाला अडकवलं की सगळा खेळ खलास होणार असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती तिथे येते. प्रियाला आता दुसऱ्या बाजूला घेतलेलं असतं आणि इकडे मधुभाऊ आता बाजूला असतात. प्रिया आणि साक्षी यांच्या दोघींची चौकशी सुरू झालेली असते. प्रिया म्हणत असते की नाही ही माझ्याकडे पैसे मागायला आलेली नव्हती, हिने पैसे मागायला आलेली असती तर तसं घडलंच नसतं. कारण तिने गोळी झाडलेली आहे, गोळी झाडणारी ती आहे. प्रिया आता तिथं ओरडून सांगायला सुरुवात करते की हो गोळी झाडणारी ती व्यक्ती आहे, ती म्हणजे साक्षी आहे आणि साक्षीनं ती गोळी झाडलेली आहे. हे सगळं जेव्हा आता प्रिया कोर्टाच्या समोर सांगते तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. कारण आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हे अर्जुन कोर्टाच्या समोर सांगत आहे. आणि तेव्हा मात्र आता प्रियाने तिची साक्ष बदललेली आहे. तेव्हा मात्र आता सगळ्या कोर्टामध्ये एकच धुमाकूळ वाजलेला असतो. हे सगळं काय घडतंय, सुभेदारांच्या घरातून जे सगळेजण आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो ते म्हणजे की काहीही झालं तरीही आता हे सगळं काय घडतंय आणि ही प्रिया असं का बोलतेय हा प्रश्न पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात. कारण आजपर्यंत प्रिया सांगत होती की गोळी मधुभाऊंनी झाडलेली आहे, पण आता म्हणजे काल जो भांडणाचा मुद्दा होता तिने सरळ सरळ सगळ्या गोष्टी इकडे जो विमलवर ढकललेल्या होत्या, विमलने सगळं केलंय असं सांगितलेलं होतं. आणि त्याच बरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा झालेल्या होत्या तेव्हा मात्र आता साक्षीने जेव्हा प्रियावर आरोप केले की मी आश्रमात गेलेले होते ते फक्त आणि फक्त हिला पैसे देण्यासाठी गेलेले होते, तर तिथे हिने मधुभाऊंवर
गोळी झाडलेली आहे आणि त्याचबरोबर मधुभाऊंवरती हिने अन्याय अत्याचार केलेला आहे, या सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता मोठा बॉम्ब फुटणार असतो. कारण हे सगळं जे काही घडत आहे तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे बघ, हे सगळं काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळेच आता मोठी गोष्ट समोर आलेली आहे. प्रियाने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे, पण त्या क्षणी आता पुढचा निशाणा प्रियावर साधलेला असतो, तो म्हणजे साक्षीने. तेव्हा साक्षी सांगते की ही मुलगी खोटारडी आहे, गेली 2 वर्ष झालं कोर्टाबरोबर तर खोटं बोलतच आहे, पण तिने ज्या घरामध्ये त्यांची मुलगी म्हणून गेलेली आहे त्या घरामध्ये सुद्धा तिने खोटं बोललेली आहे, कारण ती त्यांची मुलगी नाहीयेच, असं जेव्हा साक्षी कोर्टामध्ये सांगते तेव्हा मात्र आता एकच धुमाकूळ सुरू होतो, कळायचं बंद झालेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या खरंच खूप जबरदस्त पद्धतीने झालेल्या असतात. दामिनी म्हणत असते की आत्ता सगळ्या कोर्टाच्या समोर सत्य आलेलं आहे, म्हणजे हे सगळं करणारी मुलगी आहे ती म्हणजे तन्वी सुभेदार याने मधुभाऊंना अडकवलेलं आहे. आणि एवढंच काय तर तिने तिचे वडील किल्लेदार यांना सुद्धा फसवलेलं आहे, कारण ती त्यांची मुलगी नाहीये. आणि त्याचबरोबर मधुकर पाटील हे जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा सायली जोमाने उठते आणि म्हणते बास, आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेला आहे आणि आता यापुढे एक शब्दही ऐकून घेतला जाणार नाही. मिस्टर मधुकर पाटील हे निर्दोष आहेत आणि हे सत्य आहे आणि हे सत्य कधीच बदलणार नाही, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे. आणि या पद्धतीने सायलीने जेव्हा कोर्टामध्ये तिथं आता बोलायला सुरुवात केलेली असते तेव्हा सगळेजण पाहत असतात. एकतर या सगळ्या निकालाचं प्रक्षेपण असतं ते लाईव्ह सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींमुळं आता सगळ्यांच्या समोर सत्य येत असतं आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. काहीही झालं तरीही आता दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं, साक्षीने कोर्टात सांगून टाकलेलं असतं आणि हा सगळा प्लॅन असतो तो म्हणजे दामिनीचा प्लॅन असतो. आणि कोर्टामध्ये साक्षीने हे सत्य सांगायचं आणि प्रियाची वाट लावायची. जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपल्यावरती हे सगळं येऊन शेकणार आहे त्या क्षणी हे सगळं अशा पद्धतीने कोर्टाच्या समोर मांडायचं आहे. हा सगळा प्लॅन दामिनीने केलेला असतो आणि त्यामुळं सगळ्या कोर्टाच्या समोर आता हे सत्य आलेलं असतं. आणि आता जज साहेबांना निकाल द्यायचा असतो. अर्जुन तिथे उभा राहतो आणि अर्जुन सांगू लागतो की आजपर्यंत गेली 2 वर्ष या दोघींमुळं सगळ्यांना खूप त्रास झालेला आहे. या दोघींनी फक्त सगळ्यांची फसवणूक केलेली आहे. गेली 2 वर्ष फक्त आणि फक्त मधुकर पाटील यांना मनस्ताप भोगावा लागलेला आहे. ज्या माणसाने छोट्या छोट्या मुलांसाठी स्वतः एवढे कष्ट घेतलेले आहेत, स्वतःच्या खिशातला पैसा घालून त्यांना तिथे वाढवलेलं आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे आणि त्यांच्यावरती हे आरोप केलेले होते. या वयामध्ये त्यांनी ज्या मुलीला सांभाळलेलं आहे त्याच मुलीनं हे सगळं केलेलं होतं. हे जेव्हा अर्जुन कोर्टाच्या समोर मांडत असतो तेव्हा मात्र इथे खूप मोठी गोष्ट घडत असते आणि अर्जुनने एक एक मुद्दा मांडत फायनली आता जज साहेब कोर्टामध्ये निकाल द्यायला लागतात. जज साहेब सांगू लागतात की कोर्टाचा निकाल अंतिम टप्प्यात आलेला आहे. अर्जुन सगळ्यांच्या समोर तिथं सांगत आहे की या दोघींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. साक्षी शिकरे हिने गोळी चालवलेली आहे आणि साक्षी शिकरे हिला जन्मठेपेची शिक्षा व्हावी, तर प्रिया किल्लेदार, प्रिया सुभेदार हिला सुद्धा कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असं कोर्टाच्या समोर अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि कोर्टाच्या समोर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो आता हात धुवून मागे लागलेला असतो आणि अर्जुन काही आता सोडत नसतो. आणि त्याच वेळी आता कोर्टामध्ये एक धमाका होतो आणि जज साहेब अंतिम टप्प्याचा निकाल जाहीर करतात आणि तो निकाल असतो तो म्हणजे की साक्षी शिकरे हिला जन्मठेपेची शिक्षा होत आहे, तर प्रिया मधुकर तिलाही जेलमध्ये पाठवण्यात येत आहे, तर मधुकर पाटील यांची सन्मानाने निर्दोष मुक्तता होत आहे. त्यांना त्यांचा मान सन्मान परत देण्यात येत आहे, त्यांची कोर्ट माफी मागत आहे अशा पद्धतीने जाहीर केलं जातं. आणि फायनली अर्जुन आणि सायलीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं असतं. ते आनंदाश्रू असतात. मधुभाऊंना पण त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. अर्जुनने शेवटी करून दाखवलेलं असतं. एवढ्या अंतिम टप्प्यात एवढ्या कठीण अशा प्रसंगी ही केस उभी राहिलेली असते, पण एक मोठा खुलासा झालेला असतो तो म्हणजे प्रिया तन्वी नाही, हे सत्य कोर्टाच्या समोर आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र
इकडे कोर्टामध्ये एकच धुमाकूळ होतो, एकच धमाका होतो, कळायचं बंद झालेलं असतं आणि ते सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आलेली असते आणि अर्जुन, सायली त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि प्रियाचं हे सत्य समोर आल्यामुळं प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. प्रिया ही तन्वी नाही आहे हे सत्य जेव्हा समोर आलेलं आहे तेव्हा प्रियाने तोंडाला हात तर लावलेलाच आहे, पण त्याचबरोबर प्रिया जी आहे तिचं सत्य समोर आल्यामुळं तिची वाट लागणार आहे. ती तर तन्वी नाही आहे हे सत्य आलेलं आहे, तर प्रिया ही खोटं बोललेली आहे हे सत्य सुद्धा कोर्टाच्या समोर आलेलं आहे. आणि आता या अंतिम टप्प्याचा निकाल लागलेला असतो. अर्जुन केस जिंकलेला असतो. दामिनीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. दामिनी सुद्धा या केसमध्ये इन्व्हॉल्व होती. तिचं करिअर पणाला लावलेलं होतं तिनं, कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार या तरुण वकिलाकडून आज ती केस हरलेली असती. तिच्या आयुष्यातली पहिली केस ती हरलेली असते आणि आजपर्यंत एकही केस न हरलेला अर्जुन सुभेदार अजून ही आता त्याच पदावरती असतो. सगळेजण खुश झालेले असतात. प्रियाची वाट लागलेली आहे आणि आता रविराज किल्लेदार हे स्वतः उठतात आणि अर्जुनचं अभिनंदन करतात. महिपत मात्र पिसाळलेला असतो, कारण महिपतला या गोष्टीमुळं खरं तर धक्का बसलेला असतो. त्याला काही करून साक्षीला वाचवायचं असतं. साक्षी म्हणालेली असते की एक वेळ फासावर गेले तरी चालेल, पण मला ना पुन्हा जेलमध्ये जायचं नाही हे साक्षीने ठरवलेलं असतं. परंतु आता तीच गोष्ट तिच्या नशिबाला आलेली असते. जे तिनं केलेलं असतं ते तिला फेडावं तर लागणारच आहे, कारण तिच्याकडून चूक झालेली होती आणि त्याची शिक्षाही तिला भोगावी लागणारच आहे. फायनली अर्जुन ही केस जिंकलेला आहे आणि सगळं कोर्ट दणाणून टाकलेलं असतं. त्याहीपेक्षा अर्जुन, सायली आणि कल्पना यांच्यामध्ये जे गैरसमज इतक्या दिवस झालेले होते ते सगळे गैरसमज आता मिटलेले आहेत. कारण अर्जुन ज्या पद्धतीने केस लढलेला आहे, प्रियाचा जो खोटारडेपणा अर्जुनने समोर आणलेला आहे आणि त्यामुळं हे सगळं सत्य आता समोर आलेलं आहे. मधुभाऊ त्या आता विटनेस बॉक्समधून बाहेर येतात आणि जाऊन इकडे भेटतात अर्जुनला. त्याचबरोबर कुसुम आणि सायली दोघीही धावत येतात. दोघीही धावत येऊन मधुभाऊंना मिठी मारू लागतात, कारण इतके दिवस मधुभाऊंच्या बाबतीत त्या दोघीही किती पॉझिटिव्ह होत्या हे आपण पाहिलेलं आहे. आणि ज्यावेळेस आता मधुभाऊंकडे त्या येतात, मधुभाऊंना त्या दोघी ज्या पद्धतीने मिठी मारत आहेत तेव्हा मात्र प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे की आता काय होणार. हा मोठा मुद्दा, हा मोठा जो आता मोठी गोष्ट समोर आलेली आहे. प्रियाची आता वाट तर लागलेली आहे, पण त्याचबरोबर प्रिया आता बर्बाद झालेली आहे. फायनली अर्जुन, सायली या सगळ्यांना न्याय मिळालेला आहे आणि त्याचबरोबर कल्पनाच्या मनातले गैरसमज आता मिटलेले आहेत आणि लवकरच अर्जुन, सायली यांचं जे कुटुंब आहे, कल्पनाची तिची आई आहे, ती आता पुन्हा एकत्र येणार आहेत. त्याचबरोबर आता अर्जुन स्वतः मधुभाऊंना तिथे नमस्कार करतो, पण त्याचबरोबर कुसुम स्वतः अर्जुनला नमस्कार करते वाकून, कारण अर्जुनने ही केस शेवटी जिंकली आणि मधुभाऊंना न्याय मिळवून दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.